केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा आदेश घोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, घुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुका वाटे झाली आवेचाचे नाम मंगलाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, घुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, घुंडलिया धावा तृष्णेची या. महायोग पीठी तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि. समागततिष्ठं तमानदकंद्रो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा अव्यरू. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा आदेश घोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, घुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा. आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला, त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला. नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. नवे ज्याचं या जगात उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे ज्याला पहिला दिवस मिळाला त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला. आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला. नवे परमार्थातल्या साधनेची, परमार्थातल्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजची एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं माहीत असलं तरी वक्त्याची इथे कर्तव्यता या ज्ञान अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी जनाबाई व्यंकटराव काकडे देशमुख या धन्य मातेला जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. कंप्लीट अजून 1 तास भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. आणि शेवटी आपण सर्वजण मिळून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे पती श्री व्यंकटराव गोपाळराव काकडे देशमुख, सुपुत्र श्री विकासजी व्यंकटराव काकडे देशमुख, सुपुत्र श्री सुभाषराव व्यंकटराव काकडे देशमुख आणि कन्या सौ सुनंदाताई महादेवजी जगताप. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि त्यांना त्यानिमित्तानं शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. अभंग जो निवडलाय तो जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर बाबा या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, बरोबर ना. या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं मात्र अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना वाघमारे महाराज जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थक करून शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे.
ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या कारणासाठी दिलाय, ज्या कामासाठी दिलाय, ते काम आम्ही अविरतपणे करण्याचा प्रयत्न केला, याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. म्हणून म्हणतो यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी महाराज? शेवटचा दिवस गोड झाला का? महाराज म्हणतात झाला म्हणून तो बोलतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. महाराज तुम्ही म्हणताय तुमचा शेवट गोड झालाय, मग मला एक सांगा, इथं बसलेले प्रत्येक जण आतापर्यंत संत महात्मे सांगत आहेत माणसाच्या जीवनातला शेवट गोड पाहिजे. बसल्या बसल्या आपण सगळेही म्हणतोय आपल्या जीवनातला शेवटचा दिवस गोड पाहिजे. नव्हे, गायक लोक कीर्तनकार सगळे सांगत आलाय तुषार महाराज आतापर्यंत शेवटचा दिवस काय पाहिजे? गोड पाहिजे. मग प्रत्येकाची धावपळ ही शेवटचा दिवस गोड करण्याच्या दृष्टीने चालू आहे. पण मला एक सांगा, हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका असतो कोणता दिवस? सांगाल कोणी? माणसाचा खेळच असायची, तर बोल म्हणे तिथं बोलायचं नाही, नको म्हणे तिथं वाटवाट केल्याशिवाय राहायची नाही. एक तर तुम्हाला कीर्तनात कोणी बोलू देत नाही आणि मी बोला म्हणतोय, तर तुम्ही बोला ना. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता? का सांगणारा भेटलाच नाही अजून शेवट. अभंग घेतलाय, सगळ्याची धावपळ चालली, पण शेवटचा दिवस म्हणजे काहीतरी संकल्पना डोक्यात असेल की महाराज हा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. आणि जर शेवटचा दिवसच नाही कळला तर मग दशरथ बाबा गोड करायचं लय लांब बुंबलून गेलं तिथं फार. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता? चला, मला माहिती माणसं बोलत नसते ती, आणि त्यांचं बी काही चुका नाही. त्यांना माहिती महाराज म्हणजे दुई तुडी मांडुळ आहे, कधी इकडे बोलेल तर कधी इकडे बोलेल. चला, शेवटचा दिवस तुमच्या डोक्यातल्या संकल्पना सांगत सांगत मी कडेला जातो. काही काही जणांच्या डोक्यात आला असेल महाराज मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. बरोबर ना? पाल चुकली असेल. मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, पण ही संकल्पना चुकीची आहे. आणि मृत्यूवत जर शेवटचा दिवस असता तर मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित हे काय? मग एक योनी कोटी कोटी फेरा. आणि मृत्यूवत जर शेवटचा दिवस असता तर अजून एक संकल्पना गोड सांगून जाईल. तुकोबरायानं घेतलेला अभंग मृत्यू लोकात असताना लिहिला का वैकुंठ गमन झाल्यावर असताना तुकोबराय म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास. मग मृत्यू असेल काय? मृत्यू हा कुठपर्यंत बरोबर आहे? देहाच्या संबंधानं बरोबर आहे, पण त्यातून निघून जेतं चैतन्य त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता काही काही जण म्हणतील महाराज आजचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, कारण याला कदाचित आपण आत्मामुक्ती दिन असं म्हणतो. पण वाघमारे महाराज प्रत्येकालाच मुक्ती मिळेल काय? प्रत्येकाचं चांगलं कर्म आहे काय की चांगलं कर्म असल्यानंतर मुक्ती मिळेल? चांगलं कर्म केलंय कदाचित आजचा दिवस पण माझ्या दृष्टीनं संतांच्या दृष्टीनं बाद आहे. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता? परत डोकं लावायची वेळ येणार नाही. ऐकून जा. भगवंताची भक्ती करत करत असताना एक दिवस भक्ती करत करतच बाळकृष्ण महाराज मानसानच भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. प्रमाण देव पाहवयाशी गेलो तेथे देवची होणं ठेव. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येऊ शकते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो याच्यासाठी केला होता अट्टहास. मग तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात ती भूमिका आहे, माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय. पुन्हा प्रमाण आकाराशी काही साठावं, देह प्रत्यक्ष झाला देव, म्हणून मी म्हणू शकतो याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. मग महाराज आता काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भक्ती केली, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही नामसाधना केली, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भक्तीचा अट्टहास केला, तो देव उभा मागे पुढे. आता आयुष्यात प्राप्त करायची याच्यापेक्षा काही आशा राहिली नाही, म्हणून आम्ही निश्चिंत झालोय. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगलाचे तिन्ही गुणे. त्या भगवंताचं मंगलनाम आम्ही कंठामध्ये धारण केलं, आमचा शेवट गोड झाला. पण तुकोबराय ते नाम धारण करत असताना जगाला त्रास दिला. मंबाजी बन काट्याच्या काठीनं मारावं, शोभा कासराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती वतावं, एवढंच काय गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून धिंड सुद्धा करावी. पण तुकोबराय म्हणतात देऊ दे ना त्रास, समाजाचा नियम आहे त्रास देणं. समाजानं माझ्या अगोदर ज्ञानोबरायला सोडलंय की समाज मला सोडेल? समाज कुणाला चांगलं म्हणायला तयार नाही. समाजाचा नियम आहे त्रास देणं, देऊ द्या त्रास. पण एवढा त्रास देऊन सुद्धा भक्तीच्या मार्गावरून आम्ही थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि निळोबराय म्हणतात तेनेची पण ते चालू जात न पडी गुंता कोठे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते झाडू संताचे मार्ग आर आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शेऊ. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो. बसलेले मला एक सांगा, सायकली चोरीला जातात का? जुन्या काळात जायच्या गाव तुम्ही मुकीत का सगळे? असं जर कळा नाही का माझी भाषा? मान बिन तरी हलवा की म्हणजे मला कळलं माझ्या पुढे माणसंच बसलेत. उगा मैतीला आल्यावर बसलाय तुम्ही माझ्या पुढे. तुमच्या काळात सायकली चोरीला जायच्या का? आता सायकलची जागा टू व्हीलरने घेतली. आता टू व्हीलर चोरीला झालेल्या घटना अनेक वेळा ऐकल्यात. बरं असं झालंय का फोर व्हीलर चोरीला गेली? जातात. पण असं कधी घडलंय का रेल्वे चोरीला गेली? बसले
रेल्वे चोरीला गेलेली घटना असे एखादी तरी जाऊ शकत नाही, कारण ती रस्त्यानं चलत नाही, तिला पटरी लागते, पटरी. आणि आमच्या वारकरी संप्रदायात पण 2 पटऱ्यात, एक ज्ञानोबरायाची आणि एक तुकोबरायाची. तुम्ही चाला याची वाटी. तुम्ही जर या वाटेने चालत असेल तर नारळाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो, भरवसेने भेटे पांडुरंग. भेटणार म्हणजे भेटणार. महाराज म्हणतात आम्ही तो पाहिला. इको हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन. आजी सोनियाचा दिन, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन. आजी सोनियाचा दिन, वर्षे अमृताचा घन. पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन. आजी सोनियाचा दिन, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन. आजी सोनियाचा दिन, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा महाराज म्हणतात आम्ही त्याला बघितला आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया आमचा शिवड गोड झाला यासाठी केला होता टास. पण महाराज जगानं त्रास दिला त्याच्याबद्दल काय कवतुक वाटे झाली या वेचाची. नाम मंगलाची ते निगुणे. मग महाराज आता मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात ज्या मुक्तीसाठी ज्या मोक्षासाठी सगळ्याची धावपळ चालली ती मुक्ती आता माझी नवरी झाली आणि आता जे काही दिवस उरलेत ते आनंदाने जगण्याचे उरलेत. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढावला. खऱ्या अर्थानं जनाबाईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली पुष्पांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो. मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची किंमत काही कळत नाही आणि एकदा का आई वडील निघून गेले ना डोळ्यात किती आसवाना गळ्या पुन्हा गेलेले आई वडील पुन्हा माणसात आणता येत नाहीत. हे ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळ. पण एकदा का आपली माणसं माथ्याआड गेली ना पुन्हा किती प्रयत्न करा गड्या गेलेली माणसं पुन्हा आणता येत नाहीत. अशी हाराचं काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई वडील ज्यावेळेस आमच्या जीवनातून निघून जातात त्यावेळेस आम्हाला पदोपदी त्यांची आठवण होत असते, पदोपदी त्यांची उणीव भासत असतील. मग ते आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या आकारानं दिसायला सुरुवात होते. एका कवीनं त्याचं किती गोड वर्णन केलंय बघा. इको हंबरुनी वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या होत जवाताना अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. ही कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवाणी. अर काट्या कुठ्या काट्या कुठ्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया रे. हंबरुनी वासराले काटी
रे. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होतात. असो, मृत्यू लोकाचा नियम आहे, ज्या मार्गाने आई गेल्यात त्या मार्गाने येत आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असू द्यात, वाजवणारे असू द्यात, गाणारे असू देत, बसणारे असू देत, सिस्टमवाले असू द्यात, कुणी असू द्या, या मृत्यू लोकाचा नियम आहे. जन्म म्हणजे मरण, आहे म्हणजे आई. हो निया गेले उदंडची आले, जन्मोनिया मेले, होऊनिया गेले. रावरंक आतापर्यंत खूप आले आणि खूप जणांना जावं लागलं. एवढंच नाही, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी देशे, हे घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा. किंवा येत नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार. मृत्यूवय निश्चित आहे. महाराज आतापर्यंत आम्ही भरपूर कीर्तन ऐकलेत, आमचं पाठ झालंय, मरावं लागणारे, मरावं लागणारे, मरावं लागणारे. पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. आणि जर शेवट गोड करायचा असेल तर आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात, जरी करणे असेल शेवट गोड गा. जर शेवट गोड व्हावं असं वाटत असेल तर मग राम राम स्मराधी. जर वाटतंय जीवनातला शेवट गोड व्हावा तर आयुष्यभर ज्या देवानं अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय त्या देवाचं भजन करा. तुकोबराय म्हणतात, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. नवे नवे देवाचाही नियम आहे, अंतकालेच मामेव स्वरण मुक्तवा कलेवरम. जर मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय? मोक्ष देतोय. देव त्याच्याजवळ वैकुंठाला घेऊन जातोय. पण काही काय म्हणली महाराज, हा अंतकाली देवाचं नाव मुखाला यायचं ना, बरोबर ना वाघमारी महाराज? मग जर अंतकाली देवाचं नाव मुखाला यायचंय तर मग बघू की मरताना त्या दिवशी करू की भजन. काय देवाकडून स्टॅम्प लिहून आणलं त्या दिवशीच मरणारी म्हणून, म्हणजे काय काय लय अवघड बोलते, म्हणजे काय काय आमच्या पुढची बी असते. मग महाराज मरताना बघू देवाचं नाव घ्यायला, देवाचं नाव येते का नाही तोंडात बघू मरताना. पण वाघमारे महाराज आयुष्यभर करून सुद्धा देवाचं नाव शेवटी मुखाला येईल का नाही सांगता येत नाही. न करता तर लय अवघड गोष्ट आहे. उदाहरण देतो, जर भरत रामाचा राजा घर नाही सोडली, बायका पुढं नाही सोडली, राज्य सोडलं, राज्य राजपदावरून उतरला, राज्य सोडून जंगलात भजन करायला गेला, अरण्यात भजन करायला लागला. आणि सकाळी सकाळी तलावाच्या कडेला स्नानासाठी गेलेला असताना एक हरिण त्या तलावामध्ये पाणी प्यायला आलं. आणि पाणी पित असताना तिकडून वाघानं डरकाळी टाकली. हरिण गरिबी नाही, हरिण भित्रय, त्यानं डरकाळी ऐकल्याबरोबर गर्भ टाकून दिला, पाण्यात निघून गेलं. जसं पळून गेलं तसं त्या जडभरत नावाच्या राजानं त्या हरणाचं पारस घेतलं आणि त्याची सेवा करायला लागलं. बाबा गेलं तर कशाला भजन कराय, करतोय काय? हरणाची सेवा.
रोज हरणाची नित्यानं सेवा करायला लागला. मरण जवळ आलं आणि मरण जवळ आलं, लक्षात आलं जर मी मेलो तर या हरणाचं होईल काय. म्हणजे बऱ्याच हरणांना ही चिंता आहे, आपण मेल्यावर होणार काय, तू लवकर गेला पाहिजे, तो गेल्याशिवाय मागची बी मोकळी होत नाही. म्हणजे प्रत्येक हरणाच्या मनात हीच चिंता असते, मी गेल्यावर होईन कसं. टेन्शन घेऊ नको, सगळी व्यवस्था केली, काही अडचण नाही. ते मग हरणाच्या त्या जडभरत नावाच्या राजाच्या डोक्यात चिंता, मी गेल्यावर या हरणाचं होईल काय, मी गेल्यावर या हरणाचं होईल काय. आणि चिंता करता 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 डायरेक्ट मरूनही गेला. परिणाम जडभरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासने. म्हणजे आयुष्यभर करून सुद्धा शेवटी येईल का नाही सांगता येत नाही. नवे नवे आपल्याकडे एक मन आहे बघा, आडातच नाही तर मग पावऱ्यात कुठून येईन. आधी आडात पाहिजे ना, मग पावऱ्यात येईन. म्हणजे आयुष्यभर करून सुद्धा शेवटी येईल का नाही. आणि ऐका, अजून एक उदाहरण सांगतो. महाराज निश्चित देवाचं भजन केलं, शेवट गोड झालंय. उदाहरण ऐका, 2 नंबर. सीताई साहेबाला रावणानं उचललं आणि सीताई साहेबाला रावण घेऊन चालले. सीताई साहेबांचा आक्रोश चालू आहे. त्या आक्रोशामध्ये त्या जटायूच्या लक्षात आलं, माझ्या आद्य जननी, माझी जगत जननी सीताई साहेबाला तो रावण उचलून घेऊन चाललाय. बाबा युद्ध करायला सुरुवात केली. आडवा गेला, काय युद्ध करतोय, माझ्या आई साहेबांना घेऊन चाललाय, नाही जाऊ देणार. इतकं तुंबळ युद्ध झालं. आता विजय जटायूच्या पायड्यात आहे आणि जटायूच्या पायड्यात विजय हे लक्षात आल्यानंतर रावणानं छल केलं. जटायूला सांगितलं, मी हार मानायला तयार आहे, मी सीताई साहेबाला द्यायला तुझ्या हातात तयार आहे, पण मला एक सांग, तुझं मरण नेमकं कशात आहे. जटायू हुशार. जटायू म्हणला, मला एक सांगा, विजय माझ्या पार्ट्यात जर असेल तर मला विचारण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला विचारलं पाहिजे तुमचं मरण कशात आहे. त्या रावणानं छळ केलं, खोटं सांगितलं, माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे. मरण सांगून मोकळा झाला. पण मरण सांगितल्यानंतर रावणानं जटायूला शपथ घातली, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, मला एक सांग, तुझं मरण नेमकं कशात आहे. आणि गुतलानं शपथेत खरं बोलावं लागलं. सांगितलं, माझं मरण पंखात आहे. पंख छाटले आणि पंख छाटून जटायूला रक्ताबंबाळ केलं. जटायू जमिनीवरती पडलेला आहे. आणि इकडे प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. सीते 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 सीते. सीताई साहेबाचा शोध. आणि सीताई साहेबाचा शोध चालू असताना झाडांना विचारतायत, माझी सीता पाहिली का. पानांना विचारतायत, माझी सीता पाहिली का. फुलांना विचारतायत, माझी सीता पाहिली का. आणि चालत चालत असताना एक आवाज कानावरती येऊ लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जमिनीतून येत असताना पहिला आणि जमिनीतून आवाज येताना पाहिल्यानंतर इको कमी करा. पाला बाजूला सरला तर रक्ताबंबाळ अवस्थेत तो जटायू पडलेला आहे. जटायूची ही अवस्था बघून भगवंतानं आपली मांडी केली आणि मांडी करून आपल्या मांडीवरती त्या जटायूला ठेवलं. ऐका, आणि लखनजीला सांगितलं, लखनजी
थोडं पाणी पाजायला ना माझा जटायू शेवटचा श्वास घेतोय. बघा बरं का त्या जटायूचं भाग्य. इकडं बापाला शेवट लेकाची मांडी मिळेल नाही, पण एका पक्षाला एका प्राण्याला देवाची मांडी मिळते. पण तरी सुद्धा शेवट गोड नाही का? ऐकून जा जरा, ऐका. जटायू देवाच्या मांडीवरती आणि मांडीवरती असताना पाणी पाजायला लखनजीनं तांबे आणलाय आणि पाणी पाजत असताना जटायूला तोंड उघडायला प्रभू रामचंद्र सांगतायत, पण जटायू तोंड उघडत नाही. कारण नामस्मरण बंद होत आहे. कारण त्याला माहित होतं जरी देवाची मांडी मला शेवटच्या काळाला असली तरी देवाचा नियम आहे, त्याचं भजन करावं लागतं तर मोक्ष. भजन पण होतंय म्हणून तोंड उघडत नाही. प्रभू रामचंद्राच्या लक्षात हे आल्यानंतर प्रभू रामचंद्र लखनजीला सांगितलं, लखनजी एक काम करा, त्या जटायूच्या कानामध्ये भजन चालू करा. आणि ज्यावेळेस लखनजीने जटायूच्या कानामध्ये श्रीराम जय राम भजन चालू केलं का, त्यावेळेस जटायूनं तोंड उघडलं आणि तोंड उघडून पाण्याचा घोट घेतला. प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती प्राण सोडला. परिणाम यासाठी केला होता ठस शेवटचा दिस. परिणाम शेवट गोडचा. मरताना देवाची मांडी आहे आणि भजन सुद्धा चालू आहे म्हणून शेवटचा गोड आहे. म्हणून महाराज म्हणतायत, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. मरताना जर देवाचं नाव मुखाला आलं तर देव मोक्ष देतोय. पहिला मोर्चा माझा नामदेव रायाकडे असेल. नामदेव राया जीवन नावाची संधी, जन्म आहे मृत्यू आहे, पण जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत अंतर काटून आम्हाला शेवट गोड करायचं आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेव राया किती गोड बोलतायत बघा. थाप द्या. उठ्या जागी भारे आता सांगतात, उठ्या जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी आता जन्माच्या, किंवा जगजोगी जगजोगी आता जाग जाग बोलती, किंवा जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडून बघा. बाबा तरी लोकांनी ऐकलं नाही. दुसरा मोर्चा माझ्या नाथ बाबाकडे असेल. नाथ बाबा जीवन नावाची संधी आहे, जन्म आहे मृत्यू आहे, पण जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत अंतर काटून आम्हाला शेवट गोड करायचा आहे. परत मिळेल का नाही सांगता येत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरापडी. मग या आयुष्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे बघा. नाथ बाबा काय म्हणतात, नरदेहा दुर्लभ जाणारे नरदेहा दुर्लभ
जुन्या काळात यायचे ना वासुदेव घरी यायचे ना, ते उलटी टोपी असायची, त्याला भारी मोराची पिसार असायचे, त्याला भारी गाणं म्हणायचं. धान पावलं दादा धान पावलं वासुदेवाला धान पावलं सकाळच्या पाठी धान पावलं दादा धान पावलं. पिंगळे यायचे का पिंगळे, एका हातात कंदील असायचा, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आई आता येतो वासुदेव, आता येतो पिंगळा. आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही, आता येतो सकाळ सकाळ बटरावाला फोंग फोंग. सध्या बटरवाला माणसाला जागा करतोय, त्यामुळे माणसं माणसात राहिलेत. जुन्या काळात ते वासुदेव यायचं लय गोड गाणं म्हणायचं, त्याचं एक लय भारी गाणं होतं बघा, जरा ऐकून जा. अरे वासुदेवाची ऐकावणी अरे जगात नाही राम र, दाम करी काम वेड्या दाम करी काम र, दाम करी काम वेड्या दाम करी काम. पैशाची जाग नाही आली सणपुरांची हवं, जन्मपासून सारे माणसं काग्रेमध्ये वासुदेव नावाच्या प्रकरणामध्ये सांगतात, नरदेह दुर्लभ जना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही 8वा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्या देवाचं भजन करा. बाबा तरी ऐकलं नाही. तुकोबऱ्यांना विचारतो, सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म, तरी ऐकलं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखेना, तरी ऐकलं नाही. मग किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. शेवटी मी ज्ञानोबा विचारेल आणि अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करेल. ज्ञानोबा सगळे संत सांगतायत भजन करायला पाहिजे, आमचा चाललाय संसार, आमचा चाललाय प्रपंच. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? माऊली म्हणतात आम्ही प्रपंचाला कधी विरोध केला नाही, उलट माझी तर प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक. माझं तर उलट म्हणणं आहे संसार थाटात करा, पण संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. माझं सांगणं जितक्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय, हरिपाठ सायासी करसी प्रपंच दिननिसी हरिशी न भजसी कौन्या गुणे, तेवढ्या सायासानं परमार्थ करा. देव काय, देवाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहायचं नाही, पण तेवढ्या सायासानं परमार्थ करता आला पाहिजे. आपण आपला साया चाललाय कुठला, आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. काही माणसं तर संसारूपी भवसागरात बोलते, काही माणसं तर संसारूपी भवसागरात इतके बुडालेत, इतके इतके की फुगून सुद्धा वर आले नाहीत. किती इतके बुडालेत म्हणजे संसाराने ह्यांना पकडलंय, ह्यांनी संसारात पकडले. कसं माहितीये, माझ्या हातात गुळाची ढेप आहे बारकी, या गुळाच्या ढेपेला येऊन मुंगळ्यानं पकडलं, त्या मुंगळ्या गाण्यातल्या. तर किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची ढेप सोडल. अहो वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघून पण गुळाची ढेप सोडणार नाही. आपलं बी तेच झाले. संसार करता करता एक दिवस आपण संसारात पार मरतोय, पण तरी सुद्धा देवाची आपल्याला आठवण होत नाही. सोपं उदाहरण तुमच्या समोर मांडतो, अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करतो, ऐकून जा. तुम्हाला साप माहिती, साप बसलेले लोक प्युअर ब्रह्मचारी दिसतात गाडी खाली. तुम्ही माझा मूड घाला होता अख्खा, म्हणजे असं तुम्हाला उगच बसवलंय का काय माझ्या पुढे, असं मला वाटायला लागलं. असं उग मी लयच आडवाटात शिरलोय असं झालं. लय सोपं चाललंय, ह्याच्यापेक्षा आडवाटात शिरले होतं मग मेळ बी लागायचं नाही काय चाललंय कीर्तनात. लय सोपं चाललंय, सगळ्यात सोपं, याच्यापेक्षा सोपं कोणी सांगू शकत नाही तुम्हाला. जरा सोपं सांगतो. साप माहिती तुम्हाला? अहो हा तरी म्हणा की साप माहितीये? साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. काय आता साप कोणाला खातो? बेडकाला किंवा उंदराला. सापानं बिडू बघितला आणि लपत 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 असा साप बेडकाकडे आला आणि बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बिडूक सापानं गिळला. राहिला किती? अर्धा. बरं राहिला अर्धा किती मिनिटात संपन? हा 2-4 मिनिटात संपन. लय जगारा साप आळशी असेल तर 10 मिनिटं लागेल, पण कार्यक्रम. बरं एकदा सगळा बिडूक सापाने गिळल्या. बेडकाचं अस्तित्व आहे, बेडकाचं नाव बिडूक सोडा. मी विकास महाराज देवडे, तुमचा काय लय लांबचा नाही, तुमच्या जवळचा आहे. पण महाराष्ट्रात एवढा गडी प्रसिद्ध आहे की आपल्या इतका गडी अजून ट्रेंडिंगला कुणा आलाच नाही आणि येणार बी नाही, ही गॅरंटी. एवढा ट्रेंडिंगला हलक्या हाताने 2 असतात, हलक्या गावलं तर 3रं बिन 4थं बी सुट्टी देत नाही. 2दा डॉक्टरने सांगितले मरशीन, लय दिवसाचा नाही तो. पण तरी मी मला ज्याच्या हातात आहे मरण त्याच सांगतोय. मग मारीन नाही तर ठेवीन, त्याचं ती बघून घेईन. जरा सोपं. कुठल्या बी सोशल मीडियाला जायचं, कुठल्या बी महार जगातल्या, आणि फक्त विकास महाराज देवडे नाव टाकायचं. कमीत कमी लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत, एवढा प्रसिद्ध आहे. अच्छा ती ड्रायव्हर नाही तर काल ती गायक मंडळी होती ना काल सोबत,
ती हँगच झाली दिवसभर. ती गाडीत बसल्यापासून 2 तास फोनच बंद नव्हते. महाराजाव फोन आहेत का काय म्हणलं, मारायला लागलो फोन उचलून, इतकं फोन आहे. बरं एवढा प्रसिद्ध असून सुद्धा तुषार महाराज जाता जाता माझ्या ड्रायव्हर करून गाडी धडकली. मी मेलोच. तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही, स्टॅम्पवर लिहून देतो, पण मी मेलोच. तर माझ्या घरचे माझ्या घरात शेजारचे पाहुणे रावळे म्हणतात बॉडी आली, महाराज आला, महाराज आला. हा महाराज गेला त्याच्या मूळ गावाला, महाराजाची काय आली, बॉडी आली. म्हणजे माझं अस्तित्व राहत नाही. बेडकाचं बेडकाचं तेवढ्यात गंमत काय झाली, ती बिडूक आहे का सापाच्या तोंडातला, त्या बेडकाच्या पुढे आली माशी बसलेली. त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकाने, असं डोळं वाचून माझ्याकडे बघा जरा, म्हणजे लक्षात येईल काय चाललंय. इकडे बघा. तर लय नको खायला, एवढ्यासाठीच मी गुळ हातात ठेवला होता. आता जरा लक्ष देऊन ऐका. किती संपलाय बिडूक, राहिला किती, बरं राहिला अर्धा, किती मिनिटात संपणार आहे, 2-4 मिनिटात संपणार आहे. मग तेवढ्यात 2-4 मिनिटात आली बारीकाच्या पुढं माशी. काय केलं बेडकाने, माशी झपकावली. बरोबर आहे ना, माशी हाणली. म्हणजे जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसं बेडकानं माशीचा कार्यक्रम केला. आता जरा लक्ष देऊन ऐका. किती राहिलाय बिडूक, संपणार आहे किती, किती मिनिटात, 2-4 मिनिट. मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का, तरी आशा संपली का कोणाची, हिंडता दिशाशन पावला माया वेतीला जीवमाला. हिंडता दिशाशन पावला माया कुणाचं चाललंय हे, बेडकाचं. अहो बेडकाचं नाही, ह्या बेडकाचं चाललंय. ह्या बेडकाची बी गंमत ती झाली ना. काय काय बेडकाचं 40 गेलं राहिले 60, काय काय बेडकाचं 50 गेलं राहिलं 50, काय काय बेडकं आज उद्या आली तरी मिळ लागा ना. काय काय बेडकं अशी मसार नावर असल्यावर चाव्या काढून घ्यावं लागते. दिकीला का मेला की पार काय वर घेऊन जातो काय, मागच्या ठेवू ना काहीतरी, तरी बी आशा संपत नाही. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एकमुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावाला माया वेष्टीला, जीव माझा सुख सुख करत या संसारात माणसाला मरावं लागते तरी सुखाची प्राप्ती नाही. अजून थोडं उदाहरण पुढे घेऊन जातो. मावशानं तुम्हाला घुस माहिती, उंदराची मोठी बहीण, हा ती काळी असती. हा ती घुस जर एखाद्याच्या घराला जाऊन चिटाकली तर कवर बी माती उकरती, कवर बी. मी एक दिवस त्या घुशीपासून चालू होतो, न राहून तिला विचारलं घुसमाई घुसमाई कवर माती उकरती. ती म्हणली महाराज डोक्याला ढेगाला लागतो बंद करीत नाही. म्हणलं बिंदास उकर, काय फरक पडत नाही. आई 4-5 दिवसानंतर परत मी तिथून कीर्तनाला चालू होतो, त्या घुशीने असा या मांडपा एवढा मातीत ढिगारा केलता. न राहून मी तिच्याजवळ गेलो, तिला विचारलं घुसमाई घुसमाई कवर माती उकरती. ती म्हणली महाराज डोक्याला ढेगाला लागतो बंद करीत नाही. मी म्हणलं भाई तायडे, ऐ दिदी तुझं माप नेमकं डोक्या केवढं आहे का, म्हणजे मला सांग अजून किती उकरायची म्हणजे मला मिळ लागेल. ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन, डोकं वर करीतीन, बघती डोक्या एवढा ढिगारा लागलाय. तुझ्या बापाने केलता का, मिली तरी लागल का, म्हणजे ही कुणाच चाललंय. अहो आता तरी आपलं म्हणा की हे बी आपलंच चाललंय ना. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी आहे का माणसाला समाधान. परत गोड प्रमाण यांच्याजवळ सर्व सुखाचे. अरे सुख सुख करत संसारात माणसाला मारावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती नाही. कारण संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किंवा ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. आपल्याकडे गहू प्यायला हरभरा उगावतात का, ज्वारी गहूच ना. मग ज्या संसारात बीज दुःखाचं आहे त्या संसारात फळ काय मिळेल, सुख दुःखच. मग महाराज सुख प्राप्त करायचे काय करावं लागेल, सुखरूप आहे साधू ज्या कोणी सांगा माझ्या पांडुरंग. सर्व सुखाचे आग्रह बापरक मध्ये, सर्व सुखाचे आग्रह जनी मनी शरंदर, सर्व सुखाचे आग्रह मनी नर हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज म्हणताय तुम्ही करताय हा अट्टहास प्रपंचातला आहे, आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला सरपंच बनवेल, झडपी सदस्य बनवेल, आमदार बनवेल, खासदार बनवेल, मंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल, राष्ट्रपती बनवेल, नवीन जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल. पण प्रपंचातला अट्टहास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं
नाही. आणि मग जर शेवटचाच दिवस गोड करायचा आहे तर तो परमार्थातला 8 तास करा. पण किती कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे, परमार्थातला 8 तास करा. तुकोबा आहे तुम्ही काय केलं, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवार. बोलण्याची नाही आता देवाबिन काही, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, किंवा गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आम्ही केला हा परमार्थातला 8 तास केला. आणि परमार्थातल्या 8 तासाची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला, अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, माझ्यासाठी केला होता, माझ्यासाठी केला सेवेसाठी अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही केला परमार्थातला 8 तास, याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. आतापर्यंत अगदी चिंतनिके चिंतन बोलण्याचा प्रयत्न केला. आता थोड्या वेगळ्या मार्गाने 15 मिनिटं शेवट गोड कोणाचा होतो सांगून जातो. कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो, ऐकून जा. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले. पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. किंवा तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. या जगात कीर्ती कोणाची शिल्लक राहिली. शेवटी मी 3 वाक्य कीर्तनाचे नेहमी सांगत असतो. या जगात जगत असताना पाटील लोक 3 प्रकारचं जीवन जगतात. काही काही जणांचं जगणं शेणासारखं आहे, काही काही जणांचं जगणं गौरीसारखं आहे, तर काही काही जणांचं जगणं कापुरासारखं आहे. काही काही जणांचं जगणं शेणासारखं आहे. शेण पेटवायचा सहसा पेटत नाही, आणि चुकून पाष्टी बिष्टी टाकून पेटावलंच तर नुसतं धुपान. तसं काही काही जगणं असतं. ह्याला गोड बोलणार नाही, त्याला गोड बोलणार नाही, ह्याला डिवचीन त्याला डिवचीन, ह्याला काहीतरी म्हणीन त्याला काहीतरी म्हणीन, ह्याचा बाण टुकरीन त्याचा बाण टुकरीन. म्हणजे त्याचं तोंड जवळजवळ गावचा कुचरवाटाच असतो. म्हणजे असलं दळ भाद्रेवणी जगणं कुणाच नसतं. 2 नंबरचं जगणं गौरी गौरी पेटवा, कमीत कमी जगाला राख शिल्लक ठेवती. आणि 3 नंबरचं जगणं कापूर पेटवा, जगाला उजेडही देतं आणि जगाला सुगंधही देतं. हरिपाठ कापुराच्या वाती, उजळलेल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. तसं 3 नंबरचं जगणं हे प्रत्येकाचं पाहिजे. आणि निश्चित जना आजी या 3ऱ्या प्रकारचं जीवन जगून गेल्या, चांगलं जीवन. आयुष्यभर समाजासाठी, आयुष्यभर गावासाठी, आयुष्यभर मुलांसाठी, आयुष्यभर पाहुण्या रावळ्यांना प्रेम दे, आयुष्यभर सगळ्याला जो घरी आला त्याच्याशी गोड बोलल्या. अतिथी देवो भव हा नियम आयुष्यभर पत्करला आणि या जगाचा निरोप घेतला. पण आज निश्चित त्या म्हणत असतील याचसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. का तर महत्वाचं ऐकून जा. या मरणाला आयु मरण असं म्हणतात. या मरणाला सुवासनीचं मरण असं म्हणतात तुमच्या साध्या भाषेत. आमच्या भाषेत बोलायचं तर आयु मरण. सुवासनीचं मरण म्हणजे पतीच्या अगोदर जाणं. हे मरण अनेकांनी मागितलं पण मिळालं, देव्यांनी मागितलं तरी मिळालं नाही. हे मरण आई साहेबांनी साध्य केलंय. म्हणून आज निश्चित त्या म्हणत असतील यासाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड. माझ्या कीर्तनानं, तुमच्या येण्यानं, तुमच्या पुष्पांजलीनं त्यांचा शेवट दिवस गोड होईल न होईल तो विषय, पण त्यांनी गेल्याबरोबर या जगातून शेवटचा दिवस गोड करून घेतलाय. याला म्हणतात सार्थक जगणं. दुःख आहे मान्य, सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्यत, मी शेवटी बोलणारच आहे त्याच्यावरती.
मग महाराज एखादं उदाहरण सांगा की जो चांगलं जगून या जगातला निरोप घेतला. ऐकून जा, एक उदाहरण आहे. जर 100 रुपये कमवले तर 70 रुपये जगाच्या कल्याणासाठी खर्च केले. जर 100 रुपये कमवले तर 100 रुपये सुद्धा खर्चायची दानत ज्यांची होती. नवे जर भारतावरती एखादं संकट आलं तर अख्खी संपत्ती दान करायची ताकद ज्यांच्यामध्ये होते ते रतनजी टाटा. 2 महिने झालं आपल्यातून जाऊन त्यांना, पण ज्या दिवशी गेले त्या दिवशी या जगातल्या प्रत्येकाचं टेटस होतं की या जगातलं एक सर्वात मोठं रत्न निघून गेलंय. आमच्यासारख्या कीर्तनकारांची टेटस होती की या जगातला देव माणूस निघून गेला. जर आता देव जरी वर स्वर्गात वाट बघत असला आणि रतनजी टाटा जर स्वर्गातल्या शिड्या चढत असतील तर देव सुद्धा वाकून मुजरा करत असेल. कारण या जगात मी माणसं भरपूर बनवली गड्या, का तर माणसाने माणसाशी माणसा समवागणे. नवे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यासाठी बनवली. पण या माणसात सुद्धा माणसं आज माणसासारखी वागताना दिसत नाही. म्हणून तर आम्हाला म्हणावं लागतं माणसांच्या गर्दीत माणूस शोधतो. पण या माणसात सुद्धा जाऊन एक देवत्वपणाचं कार्य करून माझ्याजवळ जी व्यक्ती येते ती रतनजी टाटा आहेत. म्हणून त्यांना वाकून मुजरा केला असेल. जगायचे तर त्या रतनजी टाटा सारखं झालं. कीर्तनातलं शेवटचं वाक्य असेल, कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण म्हणण्यापेक्षा, रोजच बनतोय ते आपण, कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण म्हणण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. विटेवरचा मालक तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचं नाही. वाटतंय सुखी व्हावं तर कमीत कमी आपल्यामुळे एखाद्याच्या घरात चांगला दिवा पेटेल असं जगण्याचा प्रयत्न करा. निश्चित शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे, मी खूप प्रबोधनपर बोलत असतो, पण आपल्याच भागात प्रबोधन सांगण्यापेक्षा आपल्या भागात चिंतन सांगावं म्हणून थोडं चिंतनाच्या भागाकडे बोललो. निश्चित एवढं सांगून एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणजे महाराज नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं तर मग आमच्या बापाचं काय जात नाही. आमचा सांगायचा धंदा आहे, त्याचेच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं आपलं संध्याकाळच्या लोकांना सांगायचं. संध्याकाळी कमीत कमी 7,000 लोक असतील कीर्तन ऐकाय. त्यांनी नाही ऐकलं उद्या सकाळी परत दुसरीकडे जाऊन सांगायचं शिरसुफलला. सकाळच्याने नाही ऐकलं तर उद्या संध्याकाळी परत तुमच्या भागात नात्या पुत्याला. आणि कोणीच नाही ऐकलं तर मग आपली बायका पोरं शेजारी घ्यायची त्यांना सांगायचं बाबांनो भजन करा. हा मग पर्याय नाही त्याला. आणि अजून बी तुमच्या लक्षात येत नसेल ना तर मग आमच्या बापाचं खरंच काय जात नाही. तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम बरं त्याला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपासवाडी बुलट ठार क्रेटा इनोवा छोटा टी टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी इमिटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रेडा हाल्या आणि हाल्या बसलाय फाकड्या. आणि मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती जुडी ती निष्ठुर यमाचे किंकर पाऊस आलं नाही त्या यमाशी करून तो बघतच नाही. आमदारन खासदारन मंत्रीन पंतप्रधान जेडपी सदस्य रपकावत्यात निवड लय हानी त्यात लय लय. आणि तुम्ही म्हणाल महाराज खोटं सांगताय तर फक्त मरून बघा. हे अजून काहीच नाही. तुम्ही जर मला सांगितलं ना महाराज विनोद करा तुम्ही पालतो उलतो होता पण तो आपला पिंड नाही. नको वाटतं लोकाला काहीतरी चांगलं सांगावं म्हणजे घेऊन जाते. हा ऐकून जा इतकं हानी त्यात. अजून मी बी बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळून किती हानी ती. पण आम्हाला नाही जी भजन नाही करणार आहे लय रट्ट खाताल. आता तुम्ही आमचा धंदाही म्हणा पैशासाठी करीत म्हणा काही म्हणा पण वर गेल्यावर रट्ट्याकडे आमची आठवण. पहिल्या रट्ट्याला आयो करायला नसतं पण दुसऱ्या रट्ट्याला तुम्ही कुठे मेळ बी लागायचं नाही तुम्हाला. फक्त मरून बघा. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नका किती हाणलंय. नाहीतर वाघमारी महाराज कुणी करा आपल्याला बी पळावं मेळ लागायचं नाही. म्हणून भजन करा. नाही केलं तर आता नाथ बाबा काय सांगतात नीट ऐका. ऐकू द्या आता शेवटी जरा आवाज सांगा. महाग आवाज भरपूर आहे आम्हाला कमी येतोय. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल शिवटी मल्हारीची माझ्या मल्हारीची
हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हातीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्याविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र काही लेख होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होती, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आता आमच्यातलेच काही काही म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनातला विषय आहे का? मग तुम्ही सांगता सासू सुना तो काय कीर्तनातला विषय आहे का? उलट सासू सुना सांगण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनकारानं कमीत कमी 10 मिनिटं तरी छत्रपती शिवाजी महाराज सांगायला पाहिजे, कारण त्याची गरज आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचं छत्रपती शिवाजी महाराजांचं 1 मिनिटाचं कार्य आणि 5 मिनिटं आई या विषयाला नाही. कंप्लीट 12 वाजून 15 मिनिटांनी कीर्तन संपणार. प्रतापगडच्या पायथ्याशी खाळ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियाना आणि अशा शामियाना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळ अगोदर अफजल खानच्या सैन्यात येऊन बसलेला आणि निश्चित वेळानंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसं आओ शिवाजी आओ हमारे गली जाओ. मला हात मारितो हाती, छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिले आणि खानाला छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली.
खानाचा कोपरा बाहेर आला आणि खान जागीच रक्तपान झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला. प्रतापगडच्या युद्धाचा पाटील हे सोपं नाही बरं का. 2 कीर्तनाची ताकद एवढी 5 मिनिटं खातात, पण ते विचार शिवाजी महाराजांचा अंगात आहे म्हणून हे जमते. महाराष्ट्रात कुणीच म्हणू शकत नाही, अजून तरी कुणी म्हणलं नाही कीर्तनात हे जमते म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं याच्यासाठी केला होता अट्टास. मग महाराज आम्हाला शेवट गोड करायचा आहे, आम्ही काय करावं लागेल? ज्या देवानं अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय त्या देवाचं भजन करा. पण कोणत्या? विठोबा हरी जय 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 ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय त्या वैकुंठवासी जनाबाई व्यंकटराव काकडे देशमुख, त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे पती श्री व्यंकटराव गोपाळराव काकडे देशमुख, श्री विकासजी व्यंकटराव काकडे देशमुख, श्री सुभाषजी व्यंकटराव काकडे देशमुख आणि कन्या सौ सुनंदाताई महादेवजी जगताप. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. फक्त 5 मिनिटं घेतोय, 5 मिनिटात आपण थांबतोय कारण कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला. कारण माणसं कुणीच नव्हती. पार 10:30च्या पुढं आम्ही 10लाच आलोय, पण 10:30च्या पुढं तुम्ही सगळे आल्यामुळं कीर्तन उशिरा सुरू झालंय. ऐकून जा, फक्त 5 मिनिटं घेतोय. मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची किंमत काही कळत नाही. एकदा का माणसं निघून गेली की कितीही डोळ्यात आसवाना गड्या आई वडील पुन्हा काय मिळत नाही. ते ऐकून जा. या जगात जे सगळ्यात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव, त्या स्त्रीचं नाव आई. लेकोराची हितवाही माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकल ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलांवरती प्रेम करत असते त्या व्यक्तीचं नाव आई गड्या. ऐका, आज आई सांगणारे आणि बापही सांगणारे, पण फक्त 5 मिनिटात ऐका. आई का 1 रुपया हवा म्हटल्यानंतर 1 रुपया कमळेचा काढून देणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा रामाबाई, कौशल्याचा रामाबाई. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर जाते, रामा नको रे जाऊ वनवासाला. तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहायची नाही, पण आई राहिली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाकात तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यातून आसवच येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते. खरी आईची माया, अहो खरंच आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई,
अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ए ना माझी आई ग ए ना माझी आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ए ना माझे आई ग ए ना माझे आई ग आई प्रेम करते यात धुमतच नाही गड्या पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐलत्रावर समुद्राच्या पैलत्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा ऐकू द्या उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामधी हसू जरी कणा वाकला घडीभर तो थांब घड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्यार ओमगा या बापर लय अवघड हाय गड्यार समजा या बापर आई करते पण बाप सहसा समजत नाही निश्चित तुम्ही 2 मुलं आणि 1 मुलगी शेवटची 2 मिनिटं घेतोय ऐकून जा गड्या आपल्या आईनं आपल्यावरती किती प्रेम केलं आपल्या बापानं आपल्यावरती किती प्रेम जर तुम्ही कुठे बाहेर गावी गेला असाल तर रोज बापानं फोन करावा रोज आईनं फोन करावा हे लवकर घरी ये लवकर घरी ये आज 1 वर्ष झालं आईचा आवाज ऐकायला मिळत नाही आज 1 वर्ष झालं आईचा फोन नाही ना आईचा मेसेज आहे चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए 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 चिठ्ठी न कोई संदेश आता राहिले त्या फक्त आईच्या आठवणी त्या आईच्या आठवणी गाठत 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 आईच्या आठवणीला साथ देत देत आयुष्याच्या शेवटपर्यंत जगायचं एवढंच आपल्या हातात आहे निश्चित लोक आम्हाला विचारतात महाराज तो निर्गुण निराकारी देव बघायचा आहे एवढं सोपं नाही एक कीर्तन ऐकलं एका कीर्तनात आम्ही अर्धा तास जरा जास्त बसलो एखादी पंढरपूरची वारी केली म्हणजे देव भेटणार नाही देव काही बाजारचा भाजीपाला नाही पण एक सांगतो गड्या तो निर्गुण निराकारी देव बघायला लई पुण्य करावं लागतं पण या जगात 2 देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानालाही बी दिसतात त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे त्या 2 देवाची सेवा करा त्या आई बापाची सेवा करा नाही पंढरपूरला गेलं तरी चालेल म्हणजे जायचं नाही असं नाही माये बापी केवळ काशी ते नेण्या जावे तीर्थाची आई वडील आहेत तोपर्यंत आईवडिलाची सेवा करा आईवडिलाला जपा पंढरपूरला तुम्हाला जायची गरज येणार नाही पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येऊन तुमचंच घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना देवाकडे एक मागणं असेल मी जसा आधी शेवटचा दिवस आत्म्याचा गोड सांगितला तसं निश्चित भगवंता आई साहेबांच्या जना आजींच्या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड कर त्यांची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे एवढंच देवा तुझ्या चरणी मागणं असेल 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती त्यांना दे आणि या जगात तुझ्या जवळ कायम जागा ठेव एवढंच बोलेल आणि मुलांना मुलींना खऱ्या अर्थानं धन्यवाद देत असताना एकच तुकोबारायचं प्रमाण घेईल आपुली अहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची तुमच्या आई वडिलांचे संस्कार तुमच्यावरती चांगले म्हणून एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य झालं झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती बाराणी युवा कीर्तनकार सूरसम्राट भजन सम्राट दशरथजी महाराज गोरड असतील आदरणीय सूरसम्राट भजन सम्राट आमचे बालकृष्ण महाराज जाधव असतील त्याचबरोबर आमचे वाघमारी महाराज असतील मृदंगावरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्ती बारायण अविनाथजी महाराज लेकुळे उरुळी कांचन दाळीम त्याचबरोबर तबल्यावरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्ती बारायण अभयजी महाराज असतील आणि यांची गोड वारकरी शिक्षण संस्था असेल निश्चित हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला भेटणार आहे आमचे तुषार महाराज ऑफिशियल
बरोबर ना या चॅनलवरती. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे आपल्या परिसरामध्ये सगळ्यात टॉप, अतिशय गोड. आबा लय गोड बनवलंय तुम्ही आता, एकदम गोड, छान, अतिशय गोड. उत्तर तुमचीही वारकरी संप्रदायात अशीच कीर्तन सेवेला साथ राहावी एवढीच पांडुरंग चरण परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना धन्यवाद. कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. जाता जाता फक्त अर्ध्या मिनिटाची विनंती. गणेशवाडीमध्ये माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरू तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संत सद्गुरू बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या मंदिराचं काम चालू आहे. एवढीशा वयामध्ये कोणाच्याही डोक्यात स्वप्न येणार नाही एवढं मोठं स्वप्न मी त्या ठिकाणी पूर्ण करतोय. त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. आतापर्यंत जवळजवळ 80 लाख रुपये त्या मंदिराला खर्च एका वर्षामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या दात्यांच्या माध्यमातून केलाय. एवढंच नाही, अनाथ आश्रम त्या ठिकाणी जूनमध्ये चालू होते, बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. एक वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्रात फ्री, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्यानंतर आपल्या गणेशवाडीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन होती, जिथं मुलाला राहायला फी नाही, खायला फी नाही आणि अभ्यासाला सुद्धा फी नाही. सगळा खर्च, सगळं शिक्षण त्या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे, या विकास महाराजांच्या कार्याला फुल नाही फुलाची पाकळी आपलीही जावी, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर 10 मिनिटं मी या ठिकाणी असेल. ज्याला वाटतंय त्या धर्म कार्याला आपली फुल नाही फुलाची पाकळी द्यावी. रोज चहा पाणी प्यायला गेलो तरी आपले 100 रुपये जात असतात. वाटलं तर द्या, नाहीतरी कुणाला जबरदस्ती नाही तर म्हणताना लागला भाऊ मागायला हे आता. पण हे माझ्या संसारासाठी मागत नाही. पाटील आयुष्यभर जेवढा पैसा कमवलाय का तेवढा पैसा त्या मंदिराला खर्च केलाय. जर आता आपण बैठकीत बसलो तुम्हाला माझ्या अकाउंटवरचं बॅलन्स दाखवतो. हे सगळं धर्मकार्य कमवतोय फक्त देवासाठीच कमवतोय आणि मग 13 तुझको अर्पण कमवलेल्या देवाच्या नावानं खर्च करायचं हे स्वप्न आहे. झालेल्या कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम. बोलता बोलता तुमची 10-5 मिनिटे जास्त घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुकाराम 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 तुकाराम